नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पॅन कार्ड 2.0 या विषय पूर्ण माहिती घेणार आहोत। आजकाल पॅन कार्ड 2.0 संदर्भात चर्चा सुरू आहे। नवीन पॅन कार्ड कसे असेल, जुन्या पॅन कार्डचं काय होणार आणि या बदलांमुळे तुम्हाला काय करावं लागेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशा महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। पॅन कार्ड 2.0 म्हणजे काय? पॅन कार्ड 2.0 हे एक नवीन डिजिटल पॅन कार्ड आहे, ज्यामध्ये पेपरलेस प्रक्रियेद्वारे अगदी सोप्या पद्धतीने पॅन कार्ड मिळणार आहे। यामध्ये नवीन डायनामिक QR कोड असेल। QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता इत्यादी गोष्टी दिसतील। ही माहिती अधिक सुरक्षित आणि जलदरित्या उपलब्ध होईल। पॅन कार्ड 2.0 ची वैशिष्ट्ये: पॅन कार्डसाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार होणार आहे, जिथे सर्व कामे होऊ शकतील। पेपरलेस प्रक्रिया: पॅन कार्ड काढण्यासाठी कोणतेही अतिरिक्त कागदपत्र लागणार नाहीत। पॅन कार्ड संबंधित सेवा पूर्ण मोफत असतील। तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी टोल फ्री नंबर उपलब्ध असेल। जुन्या पॅन कार्ड धारकांना नवीन कार्ड घ्यायची गरज नाही। काही दुरुस्ती हवी असल्यास तुम्ही तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख, सही किंवा फोटो अपडेट करू शकता। सध्या त्यासाठी 107 रुपये शुल्क आहे, पण नवीन पोर्टल आल्यानंतर ही सुविधा मोफत असेल। QR कोड नसेल तरी चालेल। 2017-18 पासून QR कोड सुरू झाले आहेत। जुन्या पॅन कार्डवर QR कोड नसेल तर ते वैध आहे, पण नवीन कार्ड घेतल्यास QR कोड असेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे 2 वेगवेगळ्या नंबरचे पॅन कार्ड असतील तर एक पॅन कार्ड सरेंडर करणे आवश्यक आहे, अन्यथा 10,000 रुपयेपर्यंत दंड भरावा लागू शकतो। सरेंडर करण्यासाठी जवळच्या NSDL किंवा इन्कम टॅक्स ऑफिसला भेट द्या। जुने पॅन कार्ड वैध आहे, ते बदलण्याची गरज नाही। नवीन पॅन कार्ड हवे असल्यास ते पेपरलेस प्रक्रियेद्वारे काढता येईल। जर तुमचं पॅन कार्ड अपडेट करायचं असेल तर ते नवीन पोर्टलवर फ्री अपडेट करता येईल। तर आता महत्त्वाची सूचना म्हणजे जर पॅन कार्ड संबंधित काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तुमच्यासाठी आणखी महत्त्वाच्या माहितीची व्हिडिओ आम्ही घेऊन येत राहू, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।